पुन्हा एकदा आपलं सर्वांचं भगीरथी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. काल आपण 10वीचा मॅथ्स 1चा पहिला चॅप्टर स्टार्ट केला होता लिनिअर इक्वेशन व्हेरिएबल. त्यामध्ये आपण डेफिनेशन, स्टँडर्ड फॉर्म, त्याच्यानंतर त्याची पहिली ॲक्टिव्हिटी बघितली होती. आज आपण त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहेत आणि सर्व व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला बघण्यासाठी आजच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. आज आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे ते म्हणजे सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन्स. सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन्स म्हणजे काय बेटा, आपण एकाच वेळेला जर दोन लिनिअर इक्वेशनचा विचार करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन्स. ज्यामध्ये दोन कंडिशन दिलेल्या असतात त्यावरून आपण दोन इक्वेशन बनवत असतो, त्यालाच काय म्हणतो आपण, सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन्स. इंग्लिशमध्ये डेफिनेशन बघायला गेलं तर काय बेटा, वेन वी थिंक अबाउट टू लिनिअर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ॲट द सेम टाइम इज नोन ॲज सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन्स. बघा इकडे आपण डेफिनेशन बघूयात. वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स in two variables at the same time is known as simultaneous linear equations. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स कुठल्या आहेत, तर वेगवेगळ्या मेथड आहेत. त्यामध्ये पहिली मेथड कुठली आहे बेटा, तर इलिमिनेशन मेथड्स ऑफ सॉल्विंग द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. पहिली मेथडचं नाव काय, इलिमिनेशन मेथड. दुसऱ्या मेथडचं नाव काय बेटा, सबस्टिट्यूशन मेथड. थर्ड मेथड आहे ग्राफिकल मेथड. आणि चौथ्या मेथडचं नाव आहे क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. तर या चार मेथडच्या माध्यमातून आपल्याला मॅथ्स 1 मध्ये सगळ्या मेथड्स अभ्यास करून प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2 आणि 1.3 सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिल्यांदा इलिमिनेशन मेथड बघायची आहे. इलिमिनेशन मेथडमध्ये काय असतं, तर इलिमिनेशन मेथडमध्ये पहिली स्टेप आहे बेटा, त्यांचा कोइफिशियंट सेम करायचा आहे. काय सेम करायचं आहे, कोइफिशियंट सेम करायचं. आता कोइफिशियंट कशाला म्हणायचं, काही मुलांना डाऊट असेल. बघा इथे एक इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन काय बेटा, 5x - 3y 5x + 3y = 8 असेल समजा. तर एक्सचा कोइफिशियंट किती आहे बेटा, 5. एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 5. इथे वायचा कोइफिशियंट किती आहे, 3. आणि ह्या 8ला आपण कॉन्स्टंट म्हणत असतो. तर तसं पहिल्यांदा काय करायचं आहे, तर कोइफिशियंट सेम करायचे दोन्ही इक्वेशनचे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला त्याचं साइन चेक करायचं आहे. साइन कसं असू शकतं बेटा, साइन कसं असेल, एक तर सेम असेल किंवा डिफरंट असेल. साइन जर सेम असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे आणि डिफरंट असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. आणि सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर काय होतं, तर साइन चेंज होतात बिलो इक्वेशनचे. साइन चेंज ऑफ बिलो इक्वेशन. तर बिलो इक्वेशन जे दिलेलं आहे त्याचे साइन चेंज करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. साइन चेंज ऑफ बिलो इक्वेशन्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिले प्रॅक्टिस सेट त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघणार आहेत. प्रॅक्टिस सेट नंबर 1 त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन. ते सॉल्व्ह करण्याच्या आधी त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट राहिली आहे. ते कन्सेप्ट म्हणजे तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल 3 बघितल्याच्या नंतर लक्षात येईल. यामध्ये काय सांगितलं बेटा, 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11. ह्या क्वेश्चन्सला जर नीट बघितला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. 15x + 17y = 21 आणि दुसरं काय सांगितलंय, 17x + 15y = 11. ह्याच्यामध्ये काय बेटा, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहेत, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणणार आहेत. इक्वेशन 1 मध्ये बघा एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 15. इक्वेशन 2 मध्ये वायचा कोइफिशियंट किती आहे, 15. इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 17. इक्वेशन 1 मध्ये एक्सचा कोइफिशियंट किती आहे, वायचा कोइफिशियंट किती आहे, 17. तर बघा इथे एक्स तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायला आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स, पहिल्या इक्वेशन मध्ये वायला आहे. त्याला म्हणायचं बेटा इंटरचेंजिंग द कोइफिशियंट. त्याला काय म्हणतो आपण, इंटरचेंजिंग द कोइफिशियंट्स. असे प्रॉब्लेम आले तर ह्याला सॉल्व्ह कसं करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जे इक्वेशन आहे त्याचं ॲडिशन करायचं आहे. दुसरी स्टेप काय करायचं आहे, तर त्याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. ॲडिशन केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल त्याला आपण इक्वेशन नंबर 3 द्यायचं आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल त्याला इक्वेशन नंबर 4 द्यायचं आणि त्याच्यानंतर इक्वेशन 3 आणि 4ला सॉल्व्ह करायचं आणि मग आपल्याला व्हेरिएबल एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला या टाईपचे क्वेश्चन करायचे आहेत.
प्रॅक्टिस सेट 1 मध्ये सुद्धा शेवटचे 2 क्वेश्चन इंटरचेंजिंग द कोएफिशियंट वरतीच आहेत. तर आपण एक-एक क्वेश्चन बघूयात. आज आपण पहिल्या प्रॅक्टिस सेटला आपण स्टार्ट करणार आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1. आता हा जर पहिला क्वेश्चन आपण बघितला, काय सांगितलं बेटा? कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता बघा ह्याच्यामध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दिलंय. पण इक्वेशन 1 आणि 2 मध्ये मी काय सांगितलं बेटा? पहिल्यांदा कोएफिशियंटला सेम करायचं आहे. पण कोएफिशियंट इथं ऑलरेडी बघा, इथे x चा कोएफिशियंट 2 आहे, इथे x चा कोएफिशियंट 3 आहे. इथे y चा कोएफिशियंट 3 आहे, इथे पण y चा कोएफिशियंट 3 आहे. म्हणजे कोएफिशियंट कसे आहेत बेटा? ह्यांचे सेम आहेत. कोएफिशियंट सेम झाल्याच्या नंतर काय करायचं बेटा? साइनला चेक करायचं. आता ज्यांचे कोएफिशियंट सेम आहेत त्यांचेच साइन चेक करा. इथे 3y आहे, इथं 3y आहे, इथं प्लस साइन आहे, इथे मायनस साइन आहे. म्हणजे साइन कसे आहेत? डिफरंट आहेत. साइन जर डिफरंट असेल तर आपण काय करतो? ॲडिशन करतो. म्हणून इथे लिहिलंय लेट्स ॲड द इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 ला ॲड केल्याच्या नंतर प्लस 3y आणि मायनस 3y काय होईल बेटा? कॅन्सल. 5 प्लस 2 किती झालं? 7. x ऑलरेडी लिहिलेला आहे. 12 प्लस 9 किती आला बेटा? 21. हा 21 हा 7 मल्टिप्लाय मध्ये इकडे जाऊन काय होईल? डिवाइड. 7च्या टेबलमध्ये 21 केव्हा येतो? तर 7 3 जा 21. मग ही x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय दिलं बेटा? 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. पण x ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. म्हणून 5 3 जा किती झालं? 15. हा प्लस 15 तिकडे जाऊन काय होतो? मायनस 15. मग 9 मायनस 15 किती आला बेटा? -6. -6 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 2 जा. मग आपल्याला इथे काय करायचं? x ची व्हॅल्यू किती आहे? 3. y ची व्हॅल्यू किती आहे? -2. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जायचं आहे. खूप इझी आहे. खूप सिंपल आहे. तुम्ही सर्वांनी पॉज करून लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. अशा पद्धतीने एक-एक क्वेश्चन करत राहा आणि तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये किंवा आम्ही एक नंबर तुम्हाला देणार आहेत. त्या नंबरवरती पण तुम्ही त्या गोष्टी आम्हाला सांगितल्या तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर्स बनवता येईल. आता आपल्याला ह्यामध्ये एक-एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये आपण पहिले 4 क्वेश्चन्स आधी बघूयात आणि त्याच्यानंतर पहिले 6 क्वेश्चन आधी बघू आणि 7th आणि 8 हा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. तर तो नंतर आपण सॉल्व्ह करूयात. त्याच्यामध्ये बघा बेटा, क्वेश्चन काय दिलंय? सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा काय दिलाय. पहिला क्वेश्चन काय बेटा? पहिला क्वेश्चन 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि दुसरं इक्वेशन दिले त्याच्यामध्ये a प्लस 5b इज इक्वल टू 22. ह्याला काय म्हणायचं बेटा? इक्वेशन नंबर 1. ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 2. मी काय सांगितलं? इक्वेशन 1 आणि 2 ला आपल्याला काय चेक कसे सेम करायचं आहे? कोइफिशियंटला सेम करायचं आहे. त्यामध्ये कोइफिशियंट सेम आहेत का बघा बेटा? इथे 5b आहे, इथे पण 5b आहे. म्हणजे कोइफिशियंट सेम आहेत. आता त्यांचे साइन चेक करूयात. इथेही प्लस आहे, इथेही प्लस आहे. म्हणजे दोन्ही साइन सुद्धा कसे आहेत बेटा? सेम आहेत. मग साइन जर सेम असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. आता ह्याच्यामध्ये 3 आणि 1 कोण मोठा आहे बेटा? इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 मोठा आहे. म्हणून काय करायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 आणि ज्या ज्या स्टेप करणार आहे ते आपण इथे लिहायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता 1 मधनं 2 ला सबट्रॅक्ट करायचं आहे तर इक्वेशन 1 आधी लिहून घ्या. इज इक्वल टू 26 आणि दुसरं काय आलं बेटा? a प्लस 5b इज इक्वल टू 20. काय सांगितलं मी? सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर काय होतं? साइन चेंज ऑफ बिलो इक्वेशन. बिलो म्हणजे सेकंड इक्वेशन. काय चेंज होईल बेटा? मायनस. प्लसचं काय होईल? मायनस. प्लसचं काय होईल? मायनस. प्लस आणि मायनस काय झाला? कॅन्सल. इथं काहीच नाही म्हणजे किती आहे? 1. 3 मधून 1 गेल्याच्या नंतर किती येतं बेटा? 2a. 26 मधून 22 गेल्याच्या नंतर किती राहतात बेटा? 4. आता हा 2 मल्टिप्लाय आहे. मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल बेटा? डिवाइड. म्हणून a इज इक्वल टू किती आलं? 4 डिवायडेड बाय 2. म्हणजेच a इज इक्वल टू किती मिळालं बेटा? 2. a ची व्हॅल्यू किती मिळाली? 2. ही व्हॅल्यू कुठे पुट करूयात? इक्वेशन 1 किंवा 2 कुठेही पुट केलं तरी चालेल. पण कॅल्क्युलेशन जर कमी करायचे असतील तर जिकडे कोइफिशियंट नाही आहे तिथे पुट केलं तर कॅल्क्युलेशन्स कमी होतील. म्हणून पुट a इज इक्वल टू 2. पुट a इज इक्वल टू 2. आता कोइफिशियंट कुठं नाही आहे? 2 मध्ये. इन इक्वेशन नंबर 2. इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 काय सांगितलं बेटा? a प्लस 5b इज इक्वल टू 22. a ची व्हॅल्यू किती आहे रे? 2 प्लस 5b इज इक्वल टू 22.
हा +2 तिकडे जाऊन काय होईल बेटा -2. 5b इज इक्वल टू किती आलं राजा 20. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल डिवाइड b इज इक्वल टू किती आला b इज इक्वल टू 4. म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय मिळालं a, b इज इक्वल टू a किती आहे बेटा 2 आणि b किती आहे 4 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला एक 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 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता ह्याला पॉज करून तुम्ही लिहू शकता. आपण सेकंड क्वेश्चन बघूयात. सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय सेकंड क्वेश्चन यामध्ये क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलं बेटा सेकंड क्वेश्चन नंबर 2 काय क्वेश्चन नंबर 2 सांगितलंय x + 7y इज इक्वल टू 10. दुसरं काय सांगितलंय 3x - 2y इज इक्वल टू 7. ह्याला काय सांगितलं बेटा ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि हा इक्वेशन नंबर 2. आता बघा इकडे कोइफिशियंट काय बेटा इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग आता 1 आणि इथं 3 आहे, इथं 7 आणि इथं -2 आहे. विथ साइन बघायचं आणि मग 7 आणि -2 दोन्ही नंबर सेम नाहीये. 1 आणि 3 पण सेम नाहीये. 1 च्या टेबलमध्ये 3 येऊ शकतो कारण 2 च्या टेबलमध्ये 7 येत नाही. म्हणून 1 च्या टेबलमध्ये 3 केव्हा येईल जेव्हा 3 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. आपण काय करूयात मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 म्हणजे मग इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 3 ने मल्टिप्लाय करायचं 3 इन अ ब्रॅकेट 1x + 7y इज इक्वल टू 10. 3 1 जा 3x 7 3 जा 21y 10 3 जा 30. ह्याला इक्वेशन नंबर काय द्यायचं बेटा 3. आता इक्वेशन 3 दिला बघा बरं कोइफिशियंट सेम झाले का बेटा इथं 3x आहे इथं 3x आहे कोइफिशियंट सेम आहेत. आता त्यांचे साइन त्याच्या लेफ्ट साइडला असतं इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे मग सेम साइन आहे काय करूयात सबट्रॅक्शन करावं लागेल कोणामधून -2 पेक्षा 21 ग्रेटर आहे म्हणून सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3 म्हणजेच काय बेटा आधी आपल्याला इक्वेशन 3 लिहून घ्यावं लागेल. इक्वेशन 3 काय दिलंय 3x + 21y इज इक्वल टू 30 आणि दुसरं इक्वेशन काय आहे 3x - 2y इज इक्वल टू 7. सबट्रॅक्शन करायचंय म्हणजे काय होणार आहे साइन चेंज होणार हा मायनसचा झाला प्लस प्लसचा झाला मायनस प्लस आणि मायनस कॅन्सल. मग हे चेंज झालेलं साइन बघायचं जो जुनं आहे ते बघायचं नाहीये ओल्ड साइन बघायचं नाहीये 21 + 2 23y आणि 30 मधून 7 गेले किती आलं बेटा 23. आता हा जो मल्टिप्लाय आहे इकडे जाऊन काय होईल राजा हा मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल डिवाइडेड बाय 23 y इज इक्वल टू किती मिळाला 1. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 2 3 कुठे पण पुट करता येते कुठे पुट करूयात इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात ज्याच्यामध्ये पुट करायचं त्याला लिहायचं इन इक्वेशन y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय बेटा x + 7y इज इक्वल टू किती आला 10. x + 7 y ची व्हॅल्यू किती आहे 1 इज इक्वल टू 10. 7 1 जा 7 इज इक्वल टू 10. हा +7 तिकडे जाऊन काय होईल बेटा -7. 10 - 7 x इज इक्वल टू किती आलं राजा x इज इक्वल टू मिळालं 3. आपल्याला इथं काय करता येईल x, y इज इक्वल टू 3, y ची व्हॅल्यू किती आहे बेटा 1 इज द सोल्युशन. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एक एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार ते एकदम सिंपल वेनी. सेकंड क्वेश्चन झाला. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 3. काय बेटा क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 काय क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलंय 2x - 3y इज इक्वल टू 9 आणि दुसरं इक्वेशन काय सांगितलं बेटा 2x + y इज इक्वल टू 13. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं 1 ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं 2. आता बघा कोइफिशियंट कसे आहे बेटा इथं 2x आहे ते पण 2x आहे म्हणजे कोइफिशियंट कसे आहेत सेम आहेत आणि साइन कसं आहे बेटा साइन सुद्धा सेम आहे म्हणून काय करायचं सबट्रॅक्शन. मग आता इथे कोण आहे 1 सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 सबट्रॅक्ट इक्वेशन 1
फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. म्हणजे आधी इक्वेशन 2 लिहायचं आहे. काय दिलं बेटा 2? 2x + y = 13. 2x - 3y = 9. सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन केलं की काय होणार? साइन चेंज ऑफ बिलो इक्वेशन. मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. प्लस आणि मायनस काय झालं बेटा? कॅन्सल. इथे काहीच नाही म्हणजे किती आहे राजा? 1. 3 + 1 किती आलं बेटा? 4y. आणि 13 मधून 9 गेले किती आले? 4. आता हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल रे? डिवाइड. म्हणजेच y किती मिळाला? मिळाला बेटा 1. किती मिळाला? 1. y 1. मग y 1 ही व्हॅल्यू कुठे पुट करूयात? इक्वेशन 1 किंवा 2 कुठेही पुट केला तरी चालेल. 2 मध्ये पुट करूयात. पुट y 1 इन इक्वेशन नंबर 2. पर 2. इक्वेशन 2 काय सांगितलंय राजा? 2x + y = 13. x + y ची व्हॅल्यू किती आहे? 1 13. हा +1 इकडे जाऊन काय झाला? -1. x किती आला बेटा? 12. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतो रे? डिवाइड. x किती मिळाला? 6. आणि ही व्हॅल्यू आपल्याला मग x, y 6, 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. त्याला झाला क्वेश्चन नंबर 3. आता आपण बघणार आहेत क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलं बेटा? क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 5m -3n = 19. आणि दुसरा क्वेश्चन काय सांगितलं बेटा? m - 6n = -7. ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 1. ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर. आता बघा बेटा कोइफिशिएंट इथे 5 आहे, इथे काहीच नाही म्हणजे इथे 3 आहे आणि इथे किती आहे? 6 आहे. जे कोइफिशिएंट सेम नाही आहे. तर आधी आपल्याला सेम करावं लागेल. आता 3 च्या टेबलमध्ये 6 केव्हा येतो बेटा? 2 जा. म्हणून इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करता येईल? 2 नी. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. आता 2 नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल बेटा? 5m - 3n = 19. 2 5 जा 10m. 2 3 जा 6n. 19 2 जा 38. इक्वेशन नंबर काय झालं? 3. आता बघा इथे 6n आहे, इथे पण 6n आहे. साइन कसं आहे बेटा? साइन सेम आहे. साइन सेम असल्यावर काय करतो? सबट्रॅक्शन. म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन काय करणार? सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. फ्रॉम म्हणजे काय लिहिणार बेटा? आधी 3 लिहिणार. 10m मायनस इक्वल टू 38. आणि दुसरं काय दिलं बेटा? 1m मायनस इक्वल टू मायनस. सबट्रॅक्शन केलं म्हणजे साइन काय होतात बेटा? चेंज. मायनस, मायनसचा प्लस, प्लसचा मायनसचा प्लस. प्लस आणि मायनस काय झालं? कॅन्सल. 10 मधून 1m गेल्याच्या नंतर किती येतं बेटा? 9m. 38 + 7 किती आलं बेटा? 45. आता बघा हा 49 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल? डिवाइड. 45 डिवायडेड बाय 9 म्हणजेच m = 9 5 जा 45. m ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 2 3 कुठे पण पुट करता येईल. कुठे पुट करूया? 2 मध्ये. पुट m = 5 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 काय सांगितलं बेटा? इक्वेशन m -6n -7. m ची व्हॅल्यू किती? 5 -6 = -7. ह्याला खाली घेताना कसं खाली घ्यायचं बेटा? विथ साइन. कसं खाली घ्यायचं? विथ साइन. है ना? -7 हा +5 इकडे जाऊन काय झाला? -5. -6 = -12. हा मायनस हा मायनस काय झाला बेटा? कॅन्सल. तेच काय आलं रे? 6n इकडे किती मिळाला बेटा? 12. n 12 डिवायडेड बाय 6. n किती मिळाला? 2. m आणि n ची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर m, n m ची व्हॅल्यू किती आहे बेटा? m ची व्हॅल्यू आहे 5. 5, द 5, 2 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं बेटा. खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. एकही प्रॉब्लेम कठीण नाही. जर व्यवस्थितपणे सोडवलात
तर तुम्हाला खूप मजा येणार आहे. खूप समजून घेऊन सोडवलात तर खूप एनर्जेटिक वाटणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित एन्जॉय करून लिहा बेटा. क्वेश्चन नंबर 4 झाला. आता क्वेश्चन नंबर 5 बघूयात. काय दिलं बेटा क्वेश्चन नंबर 5? क्वेश्चन नंबर 5 ला बघा. काय सांगितलंय? 5x + 2y इज इक्वल टू -3. क्वेश्चन नंबर 5. आपल्याला क्वेश्चन नंबर 5 बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 5. काय सांगितलं बेटा क्वेश्चन नंबर 5? 5x + 2y इज इक्वल टू -3 आणि दुसरं इक्वेशन काय सांगितलंय? x + 5y इक्वल टू x + 5y इज इक्वल टू 4. x + 5y इज इक्वल टू 4. ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 1. ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 2. आता बघा 2 च्या टेबलमध्ये 5 तर येणार नाही. पण इथे 1 आहे. 1 च्या टेबलमध्ये 5 येतो. कितीने मल्टिप्लाय केल्यावर? 5 ने. याला लिहूयात आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. मल्टिप्लाइंग बाय 5. मग आता 5 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येईल? 1x + 5y इज इक्वल टू 4. किती आला बेटा? 5 × 5 5x 5 5 जा 25y 5 4 जा 20. क्वेश्चन नंबर किती? 5x इथं पण आहे. 5x इथं साइन चेक करा बेटा. साइन कसे आहेत? सेम साइन आहेत. मग काय करावं लागेल? सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 मधनं काय करायचं बेटा? 1 ला सबट्रॅक्ट करायचं आहे. इक्वेशन 3 काय दिलंय राजा? 5x + 25y इज इक्वल टू 20. दुसरं काय सांगितलं? 5x + 2y इज इक्वल टू किती आला बेटा? -3. सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर काय होतं रे? साइन चेंज मायनस, मायनस प्लस. प्लस आणि मायनस काय झालं बेटा? कॅन्सल. मग आता इथं 25 मधून 2 गेल्याच्या नंतर राहतं रे 23y आणि 20 + 3 23. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल बेटा? डिवाइड y इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 20. y इज इक्वल टू किती मिळाला? 1. y इज 1. मग y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू कुठे पुट करूयात? इक्वेशन 1, 2, 3 कुठे पण पुट केलं तरी चालेल. पण कुठे पुट करूयात? 2 मध्ये. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2. इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 काय दिलं बेटा? x + 5y इज इक्वल टू 4. x + 5 y ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1 इज x + 5 1 जा 5 इज x इज इक्वल टू हा +5 इकडे जाऊन काय झालं? -5 इक्वल टू किती बेटा? -1. म्हणजेच x, y इज इक्वल टू y. x ची व्हॅल्यू किती आहे बेटा? -1. y ची व्हॅल्यू किती? 1. द सोल्युशन ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. खूप इझी वेनी आहे बेटा. आणि याच्यामधला लास्ट क्वेश्चन बाकी आहे. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन अजून पेंडिंग राहतात. क्वेश्चन नंबर 6. नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा बेटा. काय सांगितलं क्वेश्चन? 1/3x प्लस y इक्वल टू 10/3 आणि दुसरं काय सांगितलं बेटा? 2x प्लस 1/4y इक्वल टू किती आला? 7/4. ह्याला काय म्हणायचं बेटा? द इक्वेशन नंबर
आता इक्वेशन 1 मध्ये बघा बेटा, इक्वेशन 1 म्हणजे आपल्याला ह्या 3 ला रिमूव्ह करायचं. इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 नी. इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 4 नी. म्हणजे आपल्याला इथे 4 रिमूव्ह होईल, 3 रिमूव्ह होईल. बघा इकडं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3 and इक्वेशन बाय 4. मग आता 3 नी मल्टिप्लाय करा. काय आलं बेटा? 2. 1/3x 3 इन y इक्वल टू 3 इन 10/3. हा 3 हा 3 कॅन्सल. म्हणजे काय झालं बेटा? x प्लस 3y इज इक्वल 10. इक्वेशन नंबर 3. आणि आता आपण इक्वेशन 2 ला पण मल्टिप्लाय करणार आहेत. कशाने? 4 नी. 4 इंटू x प्लस 4 इंटू 1/4y इक्वल टू 4 इंटू 7 हा 4 हा 4 हा 4 हा 4 किती आलं बेटा? 4 2 जा 8x प्लस 1y 7. इक्वेशन नंबर किती? आता इक्वेशन 4 मिळाला. इथे x आहे, तर 8x आहे, तर 3y आहे, इथं y आहे. आपण कशाने 3 मल्टिप्लाय 4 ला म्हणजे कोएफिशियंट सेम होतील. मल्टिप्लाइंग इक्वेशन कोएफिशियंट सेम करायचं आहे. आता नॉर्मल इक्वेशन मिळालं आपल्याला. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 3. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 3 मल्टिप्लाय केलं तर काय येईल बेटा? 3 इंटू 8x प्लस y इक्वल टू 11. 8 3 जा 24x प्लस 3y इज इक्वल टू 11 3 जा 33. इक्वेशन नंबर 5. आता कोएफिशियंट कुठं-कुठं सेम आहेत बेटा? इथे 3y आहे 3 मध्ये आणि इथे पण 3y आहे 5 मध्ये. पण साइन सेम आहेत म्हणजे काय करणार? सबट्रॅक्शन. मग आता बघा 1 आणि 24 कोणतं आहे बेटा? 24. 24 मध्ये 1 सबट्रॅक्ट करायचं म्हणजेच सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 5. सबट्रॅक्ट इक्वेशन फ्रॉम 5. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 5. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 5. मग 5 काय सांगितलं? 24x प्लस 3y इज 33. इकडे किती आहे रे? x प्लस 3y इज इक्वल टू 10. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होतं राजा? साइन चेंज मायनस प्लस आणि मायनस कॅन्सल. इथे काहीच नाही म्हणजे 1. 24 मधून 1 गेल्याच्या नंतर 23x. इथे पण किती आला बेटा? 20. आता हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतो रे? डिवाइड. 23 डिवायडेड बाय 20. x इज इक्वल टू किती मिळाला? 1. x ची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू आपल्याला 3, 4, 5, 6 कुठे पण पुट करता येईल. कुठे पुट करूयात? 3 मध्ये पुट करूयात. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 काय दिला बेटा? x प्लस 3y इक्वल टू किती आहे? 10. x ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1. 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. 3y इज इक्वल टू हा प्लस 1 तिकडे जाऊन काय होईल? मायनस 1. 10y इज इक्वल टू 9. y इज इक्वल टू किती आलं बेटा? 9 अपॉन y इज इक्वल टू किती मिळालं? है ना? x आणि y मिळालं. मग आपण इकडे काय लिहिणार आहेत बेटा? त्याला लिहायचं आहे x, y इज इक्वल टू x, y इज इक्वल टू x किती आहे रे? 1, 3 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं आपल्याला एक-एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा बेटा आणि व्यवस्थितपणे हे करायचं आहे. खूप ईझी पद्धतीनं. आता ह्याच्यामध्ये 2च क्वेश्चन त्यानंतर आपली पहिली प्रॅक्टिस असेल. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये राहिलेले 2 क्वेश्चन घेऊयात कारण ते इंटरचेंजिंग द कोएफिशियंटचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण सेकंड प्रॅक्टिस सेट स्टार्ट करणार आहेत. मला सर्व चॅनल्स किंवा सगळे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलवरचे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करा. खूप ईझी पद्धतीनं तुम्हाला मी मॅथ शिकवणार आहे. सगळ्या प्रॅक्टिस सेट आपण इथे घेणार आहात. सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. एवढं व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर, व्यवस्थित प्लॅन केल्यानंतर रिझल्ट 100% येईल. त्यासोबत एक-एक गोष्ट, एक-एक कन्सेप्ट व्यवस्थित शिकवणार आहे. व्यवस्थित रिवाइज करा आणि आउट ऑफ मार्क्स घ्या बेटा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. बाय बाय. टेक केअर.